मित्रांनो, सांगलीवाडीतल्या या श्रीराम बागेमध्ये आपण आहोत। श्रीराम बागेमध्ये काय अवस्था आहे हे बघण्यासारखं आहे, फार बघण्यासारखं छान। या ठिकाणी हे खेळणी वगैरे आहेत, हे तुम्ही बघताय। आणि या बागेमध्ये सायंकाळच्या दरम्यान काय लहान मुलं सुद्धा खेळायला येतात। आता या ठिकाणची दुरवस्था झालेली आहे, पण स्वच्छता योगायोगानं छान आहे। पण या ठिकाणी बघा, हे वाळलेले एक वृक्ष आहे। हा वृक्ष हा पिंपळ जातीचा आहे, तो पूर्णपणे वाळलेला आहे। हा कधी पडणार आहे आणि पडल्यानंतर ह्या ज्या वरती तारा आहेत, ह्या MSCBच्या तारासुद्धा कट होणार आहेत, म्हणजे हे नुकसान होणारच आहे। पण या महानगरपालिकेच्या मी लोकांना सांगतो की उद्यानच्या विभागाच्या लोकांना सांगतो की हा वृक्ष ताबडतोब काढून गेला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, या बागेमध्ये कोणत्याही ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही आहे। ज्या काय लाईट्स होत्या या संपूर्ण लाईट्स बंद आहेत। गेल्या कित्येक वर्षापासून महापुरामध्ये ही बाग संपूर्ण डुबली होती 2-4 वेळेला, त्यामुळं याचं नुकसान झालेलं आहे। तर ह्या सांगलीवाडीमध्ये एकमेव हे गार्डन आहे आणि या गार्डनला या स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी आणि या ठिकाणी ह्या मुलांना जे खेळायचे एकमेव गार्डन हे व्यवस्थित करावं, म्हणून या सांगलीवाडीतल्या खूप काही नागरिकांनी मला रोज एक नवीन विषय मांडण्यासाठी सांगितला, म्हणून मी या ठिकाणी आलो आहे। तर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या बागा विभागानं याची दक्षता घ्यावी आणि सांगलीवाडीमध्ये असणारं एकमेव हे गार्डन हे सुस्थितीत करून द्यावं, अशी मी सांगलीवाडीकरांच्या वतीनं आपणास विनंती करत आहे।